सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे घरडीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर। इयत्ता 9वीच्या वर्गासाठी जे संस्कृतचं पुस्तक नियुक्त करण्यात आलेलं आहे त्या पुस्तकामध्ये प्रार्थना केवळ कंठस्थी करणार्थम हा एक भाग आलेला आहे, तो आपल्या समोर सादर करतोय। श्लोकांचं उच्चारण नेमकं कशा पद्धतीनं करावं याचं ज्ञान माझ्या सर्व संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थी बंधू भगिनींसाठी व्हावं, संस्कृत प्रिय रसिकांसाठी व्हावं आणि नव्याने संस्कृत शिकू इच्छिणाऱ्यांसाठी व्हावं, या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आपल्या समोर सादर करतोय। अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। संस्कृत भाषेमध्ये तसं प्रत्येक भाषेमध्येच उच्चारणाला अत्यंत महत्त्व आहे। त्या दृष्टिकोनातून उच्चारण करत असताना अतिशय स्पष्टपणे आपले उच्चारण असणं अत्यंत आवश्यक आहे। श्लोकाचं वाचन करत असताना, लेखन करत असताना संधियुक्तच वाचन लेखन करावं। त्याचबरोबर श्लोकाचा अन्वयार्थ लिहित असताना आणि श्लोकावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना मात्र संधिविग्रह करणं अत्यंत आवश्यक आहे। आज जवळपास 17 ते 18 वर्षापासून मी शारदा संस्कृत क्लासेस या नावाने लातूर नगरीमध्ये इयत्ता 8वीच्या वर्गापासून ते 12वी पर्यंत BMSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, तसेच CBSEच्या 6वीच्या 5वीच्या विद्यार्थ्यापासून सुद्धा आम्ही संस्कृत विषय अध्यापनाचं कार्य करतो, ऑफलाईन तसेच ऑनलाईन। आणि माझ्या सर्व संस्कृत शिकणाऱ्या बंधू भगिनींना जर कधी संस्कृत विषयासंदर्भात काही अडीअडचणी आल्या तर आवर्जून आपण आम्हाला फोनवर संपर्क साधून आपल्या प्रश्नाची उकल म्हणजे प्रश्नाचं उत्तर आपण मिळवून घेऊ शकता। वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमाने पाठाचा अभ्यास, पाठाच्या खाली आलेला भाषाभ्यास याच्या माध्यमाने आपण सर्वांनी आउट ऑफ मार्क्स मिळवावेत। आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं स्वप्न साकार करावं हीच मनोभावे सदिच्छा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः, तस्मै श्रीगुरवे नमः। जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्त्वाचा असतो आणि ज्यांच्या माध्यमानं आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडलं, आमूलाग्र बदल झाला त्यालाच गुरु म्हटलं पाहिजे आणि तोही सकारात्मक बदल होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि अशा गुरूंना आपण आयुष्यामध्ये कधीच विसरायचं नसतं, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवावी। असेच आमच्या जीवनामध्ये सुद्धा गुरु आणि महागुरु येऊन गेले आहेत आणि त्यांनी दिलेल्या संस्काराचा, मार्गदर्शनाचा आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्यक्षरित्या वापर करून आज अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य करतोय। खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण माझ्या संपर्कातला प्रत्येक विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स मिळवावा यासाठी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्याकडनं तयारी करून घेतो। हे सांगायला मला आपणा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो।
असे सुसंस्कारिक विद्यार्थी आम्हाला लाभणं खरंच आमचं हे मोठं सौभाग्यच समजतो. काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः संतु निर्भयाः. या व्हिडिओच्या माध्यमाने आपणाला श्लोकांचं उच्चारण कसं करायचं याचं ज्ञान होणार आहे. प्रत्येक पाठाचं प्रास्ताविक, संधिविग्रह, प्रत्येक शब्दाचा अर्थ, पाठाचं भाषांतर, त्याचबरोबर पाठाखाली आलेला भाषाभ्यास याचं अतिशय सुंदररित्या मार्गदर्शन विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीनं करण्याचं कार्य आम्ही करतो. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा आम्ही निर्माण करणार आहोत, बनवणार आहोत. निश्चितपणे आपल्या सर्वांना याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपल्या कुणाच्या काही अडीअडचणी समस्या असतील संस्कृत बाबतीत तर आपण त्याही आम्हाला फोन करून विचारू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका आपल्या ट्युशन क्लासेसच्या असतील, वेगवेगळ्या शाळांच्या असतील, त्याही माध्यमानं विद्यार्थ्यांची जबरदस्त तयारी करून घेण्याचं कार्य आम्ही प्रामाणिकपणे पार पाडतो. विद्यार्थी हेच आमचं वैभव आणि सेवा हेच परमो धर्म. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद. अतिशय सुंदररित्या हा व्हिडिओ आम्ही आपल्या समोर सादर केलेला आहे. निश्चितपणे याचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला फायदा होणार आहे हीच सदिच्छा.